नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार किंवा याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर कधी जमा केले जाणार याबाबत वारंवार प्रश्न विचारण्यात येत आहेत. मित्रांनो, राज्यात सध्या 29 महानगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे शासनाला अजूनपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करता आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत, यांची संख्या शहरी भागात किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि सध्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या लाडक्या बहिणींना मतदानाच्या दृष्टीने आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसेच 14 जानेवारीला असलेल्या मकर संक्रांतीची लाडक्या बहिणींना भेट म्हणून शासनाकडून नोव्हेंबर, डिसेंबर आणि येणाऱ्या 2026च्या जानेवारी महिना असे मिळून तिन्ही महिन्याचे हप्ते किंवा मानधन 4,500 रुपये हे लाभार्थी महिलांच्या खात्यावर साधारणतः 12 ते 14 जानेवारीच्या दरम्यान जमा केले जाण्याची जास्त शक्यता आहे. यामध्ये आचारसंहितेमुळे काही कायदेशीर अडचण निर्माण आल्यास यावर पर्याय म्हणून शासनाकडून या तिन्ही महिन्याचे हप्ता वितरण करण्यासाठी लागणारा निधी मंजूर करून हा निधी लाभार्थी महिलांना वितरित करण्यासाठी एखादी तारीख निश्चित करून एक जी.आर. निर्गमित करण्यात येऊ शकतो आणि हा जी.आर. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर प्रसिद्ध करण्यात येऊ शकतो. हप्ता वितरणाची तारीख हे मतदानाच्या तारखेच्या अगोदर जाहीर केल्यामुळे राज्य शासनास याचा निवडणुकीच्या मतदानाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. त्यामुळे शासनाचे 2 हेतू साध्य होऊ शकतात. एक, मकर संक्रांतीची लाडक्या बहिणींना भेट दिलासा. दुसरा म्हणजे मतदानासाठी लाडक्या बहिणींना आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आकर्षित करण्याचा हेतू याद्वारे साध्य होऊ शकतो. मित्रांनो, निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन हे शासनाकडून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. त्यामुळे अशाच प्रकारे लाडक्या बहिणींचे सुद्धा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 4,500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाण्याची जास्त शक्यता आहे. तूर्तास धन्यवाद.